श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रियाय योगिराजा समरता महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाचे अधिष्ठात्री देवता पांडुरंग व रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे आपणा सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासास सुरुवात करत आहे। ग्रंथ श्रीहरी विजय अध्याय 32 श्री गणेशाय नमः। जय जय क्षीरसागरा विहारा मत्स्यरूपिया वेदोद्धारा महाकपटिया शंकासुरा वदनी धर्म वाढविला मंत्राचळ धोरणी पृष्टीवरी चौदारत्ने काढली सागरी कुर्मवेश मधुकैटभारी भक्त कैवारी तुसाच रसा तळा पृथ्वी जाता सकळ देवी धावा करता वरागवेशे रमानाथा पूर्वी दाडेवरी दरियेले स्तंभ बेधुनी एकसरा विदारुनी टाकिले महासुरा प्रल्हाद दक्षरा सर्वेश्वरा नरहरी वेशधारका दाने तपे प्रतिबळी त्यापाशी याच तू भरमाळी त्रिभुवन दाटले पायातळी वामन वेश कमलेश। आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की भगवान श्रीकृष्णांनी हळूहळू करून सर्वांचा गर्वहरण भगवान श्रीकृष्णांनी केलं आणि श्रीकृष्णांचा जन्मच त्याच्यात झालेला होता। दोन गोष्टीसाठी जन्म झालेला होता, एक कर्ण ते असुरांचा संहार आणि दुसरं कर्ण ते भक्तांचा उद्धार। आणि म्हणून आपण बघितलं की अक्रूर आणि उद्धव हे दोघ जण त्या हनुमंताला आणण्यासाठी गेले। त्या हनुमंताला सुद्धा काय ओढ लागलेली होती, काय आस लागली होती की माझ्या देवाची जो मला वार्ता म्हणून देईल त्याच्या चरणी मी नतमस्तक होईल। आणि म्हणून हनुमंतानं या दोघांना तिथे साष्टांग नमस्कार घातल्यानंतर दोघांना आलिंगन दिलं आणि त्यानंतर हे द्वारकेतून जात असताना भगवान श्रीकृष्णांनी अचानक द्वारकेचं अयोध्येत रूपांतर केलं आणि घराघरातून पुढे रामनामाचा जप त्यांना ऐकता आला। आणि मग पुढची कथा काय घडली ते आपण बघितलेलं आहे। आणि मग असंच एक दिवस नारद मुनी हे एका भगीरथी नदीमध्ये स्नान करत असताना त्यांनी तिथं एका माशाला संसार सुख घेताना त्यांनी बघितलं, त्यांच्या नेत्राला ते दिसलं आणि त्यामुळे मग नारदांना असं वाटलं की यार हे काही नाही, हे ब्रह्मचर्य वगैरे सगळं आपण सुद्धा आता विवाह करावा, आपणही प्रापंचिक व्हावं, आपणही संसार थाटावा। हे काय म्हणे आपण नुसतंच म्हणे ब्रह्मचारी म्हणे आज इथं उद्या तिथं काही ठाव नाही ठिकाण नाही किमान चित्त एका ठिकाणी राहील आपलं, असे भयानक विचार कदाचित त्याच्या मनात आले असतील। पण मग आता आपल्याला पत्नी देईल कोण, या वयात मुलगी देईल कोण? मग पटकन लगेच दुसरा विचार आला, द्वारकेला जो कृष्णाला 16 सहस्त्र 108 आहेत त्यातली एखादी मागून घेऊ किंवा तुझ्याकडे एवढ्या आहेत मला एखादी दे। झालं, गेले नारद मुनी द्वारकेला, नारायण नारायण गेले कृष्ण समोर उभे राहिले। भगवान श्रीकृष्ण सर्वेश्वर अंतरातला भाव ओळखला, देव तोच जो भक्ताला काहीही न विचारता त्याच्या अंतःकरणातील भाव तो ओळखतो।
बरोबर ओळखलं. हा काय नारदा म्हणे, इकडं कसे काय म्हणे आज तुम्ही? नाही म्हणे देवा म्हणे ते थोडस बोलायचं होतं म्हणे. आता घाबरत घाबरत त्यावेळेस पहिल्यांदा नारदाची बोबडी वळाली. नाही नाही म्हणे, अरे माग म्हणे, काय मागायचं ते माग म्हणे, मी आहे ना म्हणे द्यायला बसलेलो, समर्थ आहे ना म्हणे, म्हणे. अरे देवा म्हणे थोडस आहे ना म्हणे, माझ्या अंतःकरणात एक भाव आला. हो सांगा सांगा म्हणे, काय आला म्हणे? वा नारद मुनी, तुम्ही सुद्धा नामस्मरण सोडून आजकाल चिंतन करायला लागलात म्हणे, आनंदाची गोष्ट म्हणे, सांगा म्हणे काय झालं? नाही म्हणे, मला असं वाटतं की आपण विवाह करावा, आनंदाची गोष्ट आहे म्हणे, धन्य तो ग्रस्ताश्रम. नाही नाही म्हणे, मग आता मला विवाह तर करायचा म्हणे, मग मला पत्नी कोण देईल म्हणे? मग हा विचार माझ्या अंतःकरणात असताना तुम्हाला कमी थोडीशी म्हणे पत्न्यांची, 16 सहस्त्र 108 आहेत म्हणे, त्यातलीच एखादी द्या. ठीक आहे म्हणे, हे बघ म्हणे, मी तुला याच्यातली एखादी देईल, पण माझी एक अट अशी आहे, ज्या घरी जिच्या माहली मी नाही तिला तू घेऊन जा. झालं. नारद मुनी आता रुक्मिणीच्या सदनातून निघाले. भगवान श्रीकृष्णाची वार्ता घेऊन ते निघाले आणि दुसरे जेव्हा राणीच्या सदनी ते गेले, भगवान श्रीकृष्ण तिथे देवपूजा करत होते. मग हे तिथे गेल्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांनी, या नारद मुनी आज कस काय इकडे येणं गेला, असं म्हणून तिच्यासह भगवान श्रीकृष्णांनी येथे नारदांचं पुन्हा एकदा पाद्यपूजन केलं. नारदाला आश्चर्य वाटलं, रुक्मिणीच्या घरी हेच इथं हे, कदाचित खाली विवर असेल, एखाद्या विवरातून गेले आले असतील पटकन भुयारी मार्गातनं. मग हे तिसऱ्या घरी गेले. तिसऱ्या घरी तेच आहे का म्हणे? हो आहेत. काय करतायत म्हणे? नाही म्हणे, वाचन चालू आहे म्हणे. या म्हणे, तुम्हाला बसायच सांगितलं म्हणे. म्हणे बघू तरी कुठे येते? पाठमोरे बघितलं, हो श्रीकृष्णच बसलेले. नारद मुनी बसले बाहेर. पटकन भगवान श्रीकृष्ण आले, तिथं सुद्धा यांची पाद्यपूजा केली. नारदाला आश्चर्य वाटलं. आणि मग हळूहळू करता करता जेव्हा एकेकीच्या घरी बघा नारद मुनी जायला बघता ते प्रत्येक ठिकाणी कुठे भजन म्हणतात आहे, कुठं वेद म्हणतात आहे, कुठं नामस्मरण करतात आहे, कुठे कीर्तन करतात आहे, कुठे तत्वज्ञानाचा अभ्यास करतात आहे, कुठे योगी झालेले आहेत, कुठे अनेक प्रकारचे साधनं ते करतात आहे. आणि प्रत्येकीच्या घरी भगवान श्रीकृष्ण त्यांनी बघितले. आणि मग तेथे नारदाला कळालं की या द्वारकेमध्ये काय, या ब्रह्मांडात अशी एकही वस्तू नाहीये जिथं भगवान श्रीकृष्ण नाहीये. जणू काही त्यांच्या पूर्ण स्वरूपाचं भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिलं. आणि मग नारदाला थोडीशी लाज वाटली. अरे अरे, आपल्याकडून फार मोठा अनर्थ घडला, आपण आपल्या इष्ट देवतेलाच आपल्या मातेबद्दल असं बोललो. आणि मग हा भाव अंतःकरणात येऊन हे नारद मुनी पुन्हा एकदा त्या भागीरथीमध्ये स्नानाकरता गेले. आणि यांनी जसं स्नान केलं तसं नारदाचं परिवर्तन नारदीमध्ये झालं. नारदाची नारदी झाली, पूर्ण स्त्री स्वरूप त्यांना प्राप्त झालं. आणि मग आता यांना जेव्हा स्त्री रूप प्राप्त झालं तेव्हा नंतर तिथे त्याच वनामध्ये एक तरुण आला. आणि या तरुणासोबत काही वेळ या नारदीनं संसार सुख घेतल्यानंतर त्या नारदांना तेथे 60 पुत्र झाले. त्या नारदीला तिथे 60 पुत्र झाले. आणि हे 60 पुत्र म्हणजे हे असलेले संवत्सर, ज्या संवत्सराचं आपण नामस्मरण प्रातःकाली करत असतो पूजेच्या वेळेस, देवपूजेच्या वेळेस, ते म्हणजे हे नारदी असलेले पुत्र. आणि मग त्यानंतर मग नारद मुनी करायला लागले, भगवान श्रीकृष्णाचा धावा करायला लागले, देवा यातनं तुम्हाला सोडव. आणि असा धावा ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा नारदीची नारद मुनी करून टाकले. आणि मग त्यानंतर पुन्हा एक इथे सुंदर अशा प्रकारची कथा आलेली आहे. एकदा भगिनीपुत्र प्रद्युम्न म्हणजे रुक्मिणीचा जो बंधू होता रुक्मी, त्यानं आपली कन्या प्रद्युम्नशी तिचा विवाह करून दिला. आता प्रद्युम्नशी तिचा विवाह झाला, पण या विवाहाच्या उपरांत एक कथा घडली, एक नवल घडलं की त्या रुक्मीला असं वाटलं बलरामासोबत आपण थोडं द्यूत खेळावं.
आणि मग ते दोघं जण द्यूत खेळण्यास बसले. सर्व राजे महाराजे त्यांच्या आजूबाजूला बसले. द्यूत खेळण्यासाठी सुरुवात झाली. पहिला डाव रुक्मिणीनं जिंकला. तेव्हा सहस्त्र सोन्याच्या मोहरा या डावात लावलेल्या. बळीरामाने त्यांना डाव जिंकल्यामुळे सहस्त्र मोहरा काढून दिल्या. त्यानंतर लक्ष मोहराचा पण झाला. तो डाव बलराम यांनी जिंकला. आता बलराम यांनी जिंकल्यामुळं काय झालं, हा रुक्मी भयंकर संतापला. आणि मग रुक्मी त्यांना असं म्हटला की नाही नाही म्हणे, हा डाव मी जिंकलो, तुम्ही मला 1,00,000 सुवर्ण मुद्रा द्या. आणि नुसतंच रुक्मी बोलला नाही, तर तिथे आजूबाजूला जेवढे जेवढे राजे महाराजे या विवाह करता आलेले होते ते सर्वजण सुद्धा म्हणायला लागले की नाही नाही, हा डाव रुक्मी जिंकला, बलराम जिंकला नाही. आणि त्यावेळेस आकाशवाणी सुद्धा झाली की हा डाव बलराम यांनी जिंकला. आणि मग त्यावेळेस तो रुक्मी बलरामांवर चालून आला. काय करावं बलरामांनी, त्याच मांडवाचा एक स्तंभ हा उचलला आणि त्याच्या मस्तकात घातला. तो जागीच गतप्राण झाला. आणि त्यानंतर त्याला सोडवण्यासाठी जेवढे केवढे राजे पुढे आले, त्या सर्व राजांच्या तोंडावरती भगवान बलराम यांनी गुद्यांचा प्रहार करून त्यांचे दात बाहेर काढले, मुष्टिघात केला त्यांच्यावरती. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा चांगल्या अशा प्रकारचा हा विवाह सोहळा तेथे संपन्न झाला. आणि यानंतर दुर्योधनाने त्याची जी मुलगी होती त्या मुलीचा विवाह दुर्योधन यांनी ठेवला. आणि त्या विवाहासाठी अनेक देशोदेशीचे राजे महाराजे यांना बोलवलं. आणि याच वेळेस जांबुवतीचा पुत्र जो होता, श्रीकृष्ण पत्नी जांबुवती हिचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं सांब. हा सांब या विवाह करता तिथे गेलेला होता. आणि त्यावेळेस तिचं स्वयंवर होणार होतं. सर्व राजे महाराजे त्या विवाह मंडपामध्ये बसलेले असताना कशावरून तरी थोडासा वाद झाला आणि यांनी संधी साधली. हा त्वरेनं गेला, तिला उचललं, पटकन स्वतःच्या निजरथात त्या लक्ष्मणाला बसवलं. लक्ष्मण आहे तिचं नाव. तिला रथामध्ये बसवलं आणि हा रथ येऊन निघाला. म्हणता 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 वाऱ्याच्या वेगाने, पवन वेगाने हा निघाला. पण दुर्योधनाने, कौरव सैन्यांनी आणि इतर राजांनी त्याचा पाठलाग केला. त्याला बंदी बनवलं आणि बंदी शाळेत टाकलं. मग आता द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम भैया हे जेव्हा विचार करत होते की नेमकी सांब गेला कुठे, हा यांचा विचार विनिमय चालू असताना हळूच पुन्हा एकदा त्यांच्या कानावरती मंजूळ ध्वनी आला, नारायण नारायण. आले नारद मुनी. नारद मुनींनी सांगितलं, अरे म्हणे तुला माहिती का म्हणे सांब कुठे. म्हणे कुठे, हा कौरवानी म्हणजे दुर्योधनाने याला हस्तिपुराणामध्ये बंदिस्त करून ठेवले. पण त्यावेळेस प्रद्युम्न अनिरुद्ध हे म्हणे आम्ही जातो, चतुरंगधाड सेना घेऊन आम्ही जातो आणि त्यांच्यावरती आम्ही हल्ला करतो. तेव्हा बलराम भैया म्हणे नाही नाही, तुम्ही कोणीच जाऊ नका, मी एकटा समर्थ्यवान, मी जातो. आणि मग बलराम हे स्वतः गेले. बरोबर हस्तिनापूरच्या अगदी मधोमध स्वतःचा नांगर खाली टाकला आणि जमीन ओढायला लागली. त्या सरशी भूकंप झाल्यासारखे धक्के हस्तिनापूरमध्ये बसले. जमीन डळमळायला लागली. अनेक मोठमोठे असलेले राजप्रसाद हे सुद्धा हलायला लागले. क्षणार्धात जमीनदोस्त होतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झाली. आणि मग ही वार्ता जशी भीष्मांना, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांना कळाली की बलराम हा अत्यंत क्रोधायमान झालेला आहे, त्यांनी दुर्योधनाची समजूत काढण्यास सुरुवात केली. आणि ते सांगायला लागले की अरे म्हणे असं करू नको म्हणे, तो बळीभद्र आहे म्हणे, तो शेष आहे म्हणे, त्याच्या मनात जर आलं तर अख्खी सृष्टी तो पालती करेल म्हणे. तुम्ही त्याचा पुत्र आणलाय ना, त्याचा पुत्र त्याला पुन्हा एकदा देऊन टाका. असं कोण म्हटलं, तो गंगात्मज, तो भीष्म असं म्हटले.
आणि त्यानंतर मग दुर्योधन म्हणायला लागला की काय म्हणे, असं कसं काय म्हणे, आम्ही तर काय म्हणे पुत्र पण देणार नाही म्हणे, आम्ही तर त्याचा वधही करून टाकू म्हणे. मग त्यावेळेस इकडून बलराम भैया म्हटले, तुम्ही माहिती ना म्हणे आमचं काय सामर्थ्य आहे. अरे म्हणे सांदी म्हणे ऋषीचा पुत्र समुद्रामध्ये गेलेला असताना भगवान श्रीकृष्णांनी तो पुन्हा गुरुला गुरुदक्षिणा म्हणून दिला. हे आमचं सामर्थ्य आहे, हे विसरलास काय, हे आमचं सामर्थ्य आहे म्हणे. 12 गावांनी प्राशन केला म्हणे भगवान श्रीकृष्णांनी. कालियासुरासारख्या असुराला, आघासुरासारख्याला, की ज्यानं आमचे 9 लक्ष गडी, गोपाळ गडी, सवंगडी हे ज्यानं गिळण्याचा प्रयत्न केला, त्याचा जबडा फाडला, एकट्या श्रीकृष्णानं फाडला. आमचं सामर्थ्य विसरलास की काय म्हणून. आणि मग या दोघांची वार्ता चालू असताना मध्ये भीष्म पितामह आले. भीष्म पितामहानं पुन्हा एकदा दुर्योधनाला समजून सांगितलं, असं करू नको, दोघांचा विवाह लावून दे, याच्यातच तुझी उन्नती आहे. मग असं जेव्हा त्याला समजून सांगितलं तेव्हा तो पुन्हा एकदा जागेवरती आला आणि मग त्याने अगदी आनंदानं या दोघांचा विवाह लावून दिला. झालं ही घटना. आता हे जर कथा सांगायला लागलो तुम्हाला, अजून विस्तृत जर सांगायला लागलो, तसा दुर्योधन कोण होता, बलरामाचा शिष्य होता. कारण बलरामांनी त्याला कथा युद्ध शिकवलेली होती, त्याच्यामुळे हा गुरु शिष्याचा संवाद होता. पण ती कथा इथे जेवढी आली तेवढीच सांगायची, कारण अजून भरपूर कथा आहेत यामध्ये. त्यानंतर इकडे काय झालं, एकदा अशी कथा घडली की द्रौपदीने 5 जणांना वरलं, 5 जणांना पांडवांना वरलं. पण मग आता पुढे काय करायचं, तेव्हा नारद मुनी तिथं आले आणि नारद मुनींनी असं सांगितले की द्रौपदी ही 2 मास 2 दिवस ही एकाच्या घरी राहील, त्यानंतर ही अग्निदिव्य करेल, अग्निस्नान करेल, अग्निस्नानात शुद्ध होऊन मग ही दुसऱ्याच्या घरी जाईल. अशा प्रकारचं नारद मुनींनी तेथे सांगितलं. आणि एकदा ही धर्माच्या घरी असताना, अचानक एक विप्र अर्जुनाकडे आला, धावत धावत आला. म्हणे काही राक्षसांनी माझ्या गायी पळवलेल्या आहे म्हणे, असं जर कधी केलं तर माझं सर्व गोधन चाललं जाईल आणि मी निर्धन होऊन जाईल. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही माझं रक्षण करा, संरक्षण करा. आणि नेमकी त्यांच्या निज मंदिरामध्ये अर्जुनाचं गांडीवास्त्र ठेवलेलं होतं. मग अर्जुन सुद्धा त्याने विचार केला, हो नोंद काय होईल म्हणे, मी जर आतमध्ये गेलो, दोघांच्या एकांत वासात जर कधी मी गेलो तर काय मला जे पाप लागायचं ते मला लागेल म्हणे, पण याचं गोधन तर वाचेल ना. हा शहाणपणानं विचार तेव्हा अर्जुनानं केला. अर्जुन त्यांच्या अंतःपुरात गेला. त्यावेळेस ही यज्ञावती ही लज्जेनं तिथे चूर झाली. यानं जाऊन खाली मान घालून तो गांडीव घेऊन आला, तिथे गेला, त्या राक्षसांचा वध केला. त्यानंतर त्याच्या गाई त्या विप्राला पुन्हा एकदा त्यांनी देऊन टाकल्या आणि खाली येऊन धर्मासमोर खाली मान धरून उभं राहिले आणि सांगितलं की तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती भोगण्यासाठी मी तयार आहे. आणि मग धर्माने सांगितलं, काय सांगितलं की बाळ हत्येचं पातक तुला लागलेलं आहे, की कुठल्याही पुरुषाच्या एकांत समयी दोघांची हृदयक्रीडा बघत असताना जे पाप लागतं ते बाळ हत्येचं पातक असतं, असं धर्माने त्याला सांगितलं. म्हणजे मग आता याला मला काय प्रायश्चित्त आहे, त्याला सांगितलं की तुला आता 1 वर्षापर्यंत तुला एकांतवासात अथवा वनवासात तुला जावं लागेल. तिथून निघाले अर्जुन. निघता 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 काम्यक वनात आले. काम्यक वन कोणाचं, भगवान शिवशंकराचं. भगवान शिवशंकर तिथे तपश्चर्यासाठी येतात. तिथे अर्जुन जाऊन बसला आणि त्यावेळेस भगवान शंकरांनी सुद्धा त्यांचं रूप बदललं आणि त्यांनी अर्जुनाला विचारलं, तू इथं का आलेला आहे, ही माझी तपाची जागा आहे. आणि मग दोघांमध्ये थोडासा वादविवाद झाल्यानंतर अर्जुनानं त्याचं गांडीव धनुष्य काढलं आणि इकडे भगवान शंकरांनी सुद्धा त्यांचं पिनाक नावाचं धनुष्य काढलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. अनेक प्रकारचे अस्त्र शस्त्र, इकडून अग्निअस्त्र आलं तर इकडून पर्जन्यास्त्र, इकडून वायुअस्त्र आलं तर इकडून पर्वतास्त्र, अशा प्रकारचे अस्त्रांवरती
यांचे मारे चालू झाले आणि नंतर शेवटी भगवान शिवानी अर्जुनाला त्यांच्या रूपात दर्शन दिलं आणि मग त्याला सांगितलं की मी तुला शिवकवच आणि शिवकवच कुंडले मी तुला आज देत आहे. आणि त्यांनी यानंतर अनेक प्रकारचे अस्त्र अर्जुनाला तेथे दिले. झालं. त्यानंतर मग अर्जुन कुठे आला? आता वेश बदललेला, वर्षभर तर काही राहायचं नाही, जायचं नाही. बरं इकडे काय झालं? द्वारावतीमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांची एकुलती एक भगिनी सुभद्रा, तिच्या विवाहाची वार्ता चालू होती. आणि आता गुरुला कसं शिष्याचं प्रेम असतं, त्यामुळे बलराम काय बदले की नाही म्हणे आपल्याला ही दुर्योधनालाच द्यायची म्हणे. पण भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले? नाही म्हणे, हिचा विवाह हा मला पार्थाशी करायची. मग दोघांचं असं हे चालू असताना पटकन एक त्यांचा दूत आला आणि त्या दूताने सांगितलं की समोर आपल्या राजभवनाच्या राजद्वाराच्या समोर एक तपस्वी आलेला आहे. श्रीकृष्ण याचीच वाट बघत होते, कारण हा आता एकांतवासात होता. याला एकांतवास आणि वनवास अशा दोन गोष्टी याला सांगितलेल्या होत्या. आता 6 महिने वनवास झालं. भगवान श्रीकृष्ण तिथे गेले, त्याचा हात धरला, त्याला घरी आणलं. त्यानंतर आपल्या मातेशी याची भेट घालून दिली. वसुदेव देवकीला सुद्धा अर्जुन भेटले, पार्थ भेटले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांच्या घरी काही दिवस माहेली ठेवून घेतलं. आणि मग त्यानंतर काय झालं की एके दिवशी भगवान श्रीकृष्णांनी हळूच या तपस्व्याच्या कानामध्ये सांगितलं की परवा आम्ही रैवत नावाचा एक पर्वत आहे, तिथे एक देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरासाठी आम्ही पूजेकरता जाणार आहोत. मग तू एक काम कर, तू सुद्धा या पूजेकरता ये. पण ही घटना, ही कथा घडण्याच्या अगोदर अजून एक छोटी कथा घडली की हा अर्जुन जो आहे हा फिरता फिरता राम सेतूवरती आला. अर्जुन राम सेतूवरती आला. राम सेतूवरती आला, त्यानं राम सेतू बघितला आणि बाजूला हनुमंत बसलेले होते. मुखातून त्यांचा जयघोष चालू होता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग त्यांनी विचारलं हा सेतू कुणी बांधला? अर्जुनाने सांगितलं माझ्या प्रभू श्रीरामांनी बांधला. काय गरज होती म्हणे एवढे बाण वाया घालायची, म्हणे एवढे पाषाण वाया घालायची, म्हणे माझ्यासारखा वीर असताना म्हणे मी तर नुसत्या एका बाणाचा राम सेतू बांधला असता. पण तेव्हा हनुमंतांनी सांगितलं अरे नाही नाही म्हणे ते काही तुझ्यासारखे नव्हते म्हणे, माझ्यासारखे धिप्पाडांग गांधे असलेले हे वानर सेना होती म्हणे. आणि या एका वानर सेनेच्या हातातनं कदाचित एका वानराच्या नुसत्या पदस्पर्शाने तुझे धनुष्याचे बाण खाली कोसळले असते. हा पूल तेव्हाच नष्टप्राय झाला असता. आणि मग दोघांमध्ये पण लागली. अर्जुनानं काय केलं? अस्त्र सोडलं, नामस्मरण केलं त्या, आणि एक बाण सोडला. आणि जसं बाण सुटला तसं एक योजनेपर्यंत एक पूल तयार झाला, बाणांचा पूल तयार झाला. आणि मारुतीने सांगितलं आता तू तोडून दाखव. म्हणे मग ठीक आहे म्हणे, मी तोडलं तर काय देशील? आणि हे बघ म्हणे तू तोडलंस कधी तर मी स्वतः शुष्क काठ रचून मी स्वतः अग्निदिव्य करेन. ठीक आहे. हनुमंतानं मोठा भूतकार केला, उंच आकाशामध्ये झेप घेतली आणि उडी या सेतूवरती मारली. तितक्यात तो सेतू तुटून चूर 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 झाला. मग हनुमंत त्याच्याकडे बघायला लागले. हा कळालं का म्हणे आता तुला कसे वानर होते? अरे म्हणे मी तर एकटाच होतो म्हणे, मी तर तुला सांगितलं ना म्हणे माझ्यासारखी ही काही अजस्त्र अशा प्रकारची ती वानर सेना होती. मग इकडं अर्जुनाने खिन्न मनाने शुष्क काठ रचून चालू केलं, त्याला अग्नी लावला. तो अग्नी इतका झेपवला की जणू काही तो गगनाला चुंबक घेतो की काय, इथपर्यंत गगनचुंबी असलेला तो अग्नी. आणि आता अर्जुन तयार झाला, पण नामस्मरण श्रीकृष्णाचं चालू आहे. तितक्यात भगवान श्रीकृष्ण हे तिथे
प्रगट झाले एका ब्राह्मणाच्या रूपात. आणि भगवान श्रीकृष्णांनी विचारलं, काय करतायस, कोण आहात म्हणे तुम्ही? त्यानं सांगितलं, मी शूरवीर पराक्रमी अर्जुन आहे, आमच्या दोघात असा पण लागला होता. तेव्हा त्या ब्राह्मणानं असं सांगितलं, म्हणजे श्रीकृष्णांनी असं सांगितलं की जोपर्यंत कोणी साक्षीदार असत नाही तोपर्यंत तो पण काढला जात नाही म्हणे. त्यामुळे हे सोडून नाही म्हणे, सगळे सोडून नाही म्हणे, मी काही याला मानत नाही म्हणे. म्हणजे मग आता एक काम कर म्हणे, तू आता पुन्हा बाण सोड म्हणे. आणि हनुमंताला पण सांगितलं की आता हनुमान श्रेष्ठा पवन सुद्धा रामाच्या प्रिय भक्ता की आता हा जेव्हा बाण मारेल आणि तो पूल तयार करेल तेव्हा तू पुन्हा एकदा त्याच्यावरती उडी मार म्हणे. मग झालं तर खरं, हो खरं सांगतो म्हणे, एक तर हा शुष्क काठरता इथं अग्निदिव्य करेल, हा जर हरला तर, आणि तू हरला तर काय करायचं म्हणे, याच्या ध्वजावरती तू बसायचं, याच्या रथावरती तू बसायचं. ठीक आहे. मग यानं बाण सोडला, एक योजने दूरपर्यंत त्या बाणांचा एक पूल तयार झाला. आणि हनुमंताने जसं आकाशात झेप घेतली तसं भगवान श्रीकृष्णांनी खाली सुदर्शन चक्र त्याच्या खाली त्याला ठेवलं. आणि यानं जशी उडी मारली तसा बाण तसाच, तो पूल तसाच, आणि हनुमंतही तसाच. हनुमंत बाजूला आले. हनुमंत बाजूला आल्यानंतर मग हनुमंताने नमस्कार त्या ब्राह्मणाला केला. म्हणे, ब्राह्मण श्रेष्ठा, खरंच आपण श्रेष्ठ दिसतात म्हणे, निश्चित आपणच कोणतरी मोठे राम भक्त आहात. तोपर्यंत हनुमानाने ओळखलं होतं की 100% हे भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणे आपण श्रेष्ठ राम भक्त दिसतात म्हणे. ठीक आहे म्हणे, जशी तुमची आज्ञा म्हणे, मला मान्य आहे म्हणे. चला म्हणे, मी तुमच्या रथावरती, तुमच्या त्या ध्वजावरती बसतो, आणि आता तर इथं काम येणार आहे. आणि मग यांनी असं सांगितलं की रव्यातक नावाचा पर्वत आहे, तिथे देवीच्या यात्रेसाठी आम्ही जाणार आहे, हे तू आमच्यासोबत पण जा म्हणे तपस्वी. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, त्यांच्या असलेल्या सोन्याच्या रथात या तपस्याला बसवलं. आणि कशी होती बरं ती सुभद्रा, ती अक्षरशः त्याचं इथं वर्णन जे केलेलं आहे मोठं सुंदर आहे. त्या माझी श्रीरंग भगिनी सुभद्रा देखील लावण्य गाणे, देवांगना पद्मिनी नागिनी स्वरूपावरिणी ओवाळीजे, दमयंती सुलोचना पंचशरदारा, मय कन्या रूपवती तारा, जिच्या विलोकिता मुखचंद्रा, लाजुनी जाता तात्काळ. आता पंचशरदारा म्हणजे रती, आणि मयकन्या म्हणजे मंदोदरी. यांच्या स्वरूपापेक्षा सुद्धा जी अत्यंत स्वरूपान होती ती ही सुभद्रा. झालं. मग इकडे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, बलराम आणि रेवती वाहिनी, मग असे हे सर्वजण निघाले. मग त्याच्यामध्ये उग्रसेन आजोबा, क्रूर काका, उद्धव काका, हे सर्वजण या देवीच्या पूजेसाठी निघाले. आणि जात असताना एका निवांत समयी भगवान श्रीकृष्ण हळूच अर्जुनाच्या कानात वदले, पार्था, मी तुला ओळखलेलं आहेस. तू आता एक काम कर, आमची पूजा संपली की त्वरेनं तिचा हात धर. बघ म्हणे, ती सुद्धा किती वेळची तुझ्याकडे आता वळून वळून बघती. माझं तिच्याकडेच लक्ष आहे. ती सुद्धा तुझ्यासाठी आतुर झालेली आहे. तू कुठल्याही गोष्टीचा विचार न करता माझी परवानगी जा म्हणे तिला. गेले रेवक पर्वतावरती, यथावकाश देवीचं पूजन केलं. आणि त्यानंतर एका निवांत समयी तात्काळ अर्जुनानं तिचा हात धरला. तिला भगवान श्रीकृष्णाच्या या सुवर्णमय अशा घोड्या रथामध्ये तिला बसवलं, आणि घोड्याचे जे लगाम होते ते मोकळे केले. वायू वेगानं तो रथ म्हणता 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 धुळीमध्ये दिसेनासा झाला. मग त्यानंतर बलराम बाईया चिडले. असं कोणी नेऊ शकतं म्हणे, अरे तू ये आणि मी येस म्हणे. भगवान श्रीकृष्णांनी हळूच बलराम बाईला एकच सांगितलं, तुझं पुरुषार्थ हस्तिनापूरमध्ये केला ना, तसं पांडव क्षत्रिय तू तसा करू नकोस. कारण तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा पार्थ आहे. अच्छा, तुमची चाल होती का म्हणे ही सगळी?
बरोबर आहे म्हणे. कृष्णाचं राजकारण शेवटपर्यंत कोणालाच कळणार नाही म्हणे. मस्त म्हणे, मस्त म्हणे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा यथावकाश दोघांचा विवाह बलराम यांनी पुन्हा एकदा द्वारकेमध्ये करून दिला. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. शंभूतीच्या हृदयात कैलासात, शंभूतीच्या हृदयात नेसून लुगडी उपराटी, चोळी घालून जरी काठी, नेसून लुगडी उपराटी, चोळी घालून जरी काठी, घुंगरू बांधून पायात, शंभूच्या हृदयात, घुंगरू बांधून पायात, शंभूच्या हृदयात, घालून केसांचा अंबाडा, मोठी पानाचा विडा, घालून केसांचा अंबाडा, मोठी पानाचा विडा, काजळ घालून नयनात, शंभूतीच्या हृदयात, काजळ घालून नयनात, शंभूतीच्या हृदयात, घालून फुलांच्या माळा, चंद्र लावी कपाळा, घालून फुलांच्या माळा, चंद्र लावीत कपाळा, नख चमकती नाकात, शंभूतीच्या हृदयात, नख चमकती नाकात, शंभूतीच्या हृदयात, गिरिजा संता मुनी बोले, बोल जोगड्या बोल दूर, गिरिजा संता मुनी बोले, बोल जोगड्या बोल दूर, पगली येतील बाहेरून, घेतील तुझा गिरे प्राण, पती येतील बाहेरून, घेतील तुझा गिरे प्राण, हात घालून हातात, नाचू लागल तालात, हात घालून हातात, नाचू लागल तालात, दिल्लीन नाचती कैलासात, शंभूतीच्या हृदयात, दिल्लीन नाचती कैलासात, शंभूतीच्या हृदयात, शंभूतीच्या हृदयात, शंभूतीच्या हृदयात. बोला भगवान शंकर की जय. नागेश्वर भगवान की जय. हरीच्या घरच्या नारी, हिमनगरीच्या घरच्या नारी, हासती पार्वतीला, स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला, शुभ्र स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला, वर बापाचा पत्ता नाही, वर बापाचा पत्ता नाही, वर माईच
गौराईला. पार्वतीचे रूप पाहुनी, पार्वतीचे रूप पाहुनी शंकर मोहित झाला. मध्व मुनीश्वर म्हणती तयाला अगाध आहे लीला. मध्व मुनीश्वर म्हणती तयाला अगाध आहे लीला. हिमनगरीच्या घरच्या नारी हसती पार्वतीला. शुभ्र स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला. शुभ्र स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला. मिळाला गौराईला. मिळाला गौराईला. बोला पार्वती पते हर महादेव. नागेश्वर भगवान की जय. जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज महाराज की जय.